वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत. त्याचं नाव आहे इंग्लिश ग्रामर. त्याच्याशी संबंधित ही सिरीज असणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण मराठी व्याकरणची सुद्धा एक सिरीज चालू करणार आहोत. तर टप्प्याटप्प्याने आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. तर आत्ता नवीन जी सिरीज चालू करतो आहे त्यामध्ये आपण पहिले सुरुवातीला व्होकॅब्युलरी घेणार आहोत. त्यामध्ये आता अँटोनॉम्स आहे, सिनोनॉम्स आहेत किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, होमोनॉम्स आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इंग्लिश ग्रामरशी संबंधित जे काही घटक आहेत तर ते आपण एक एक करत कवर करणार आहोत. तर आता सुरुवातीला आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन घेणार आहे. तर वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये आपण बघतो की म्हणजे एका शब्दासाठी अनेक शब्दांसाठी एक शब्द, त्याला आपण काय म्हणतो, वन वर्ड सबस्टिट्यूशन असं म्हणतो. आणि यामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये एक शब्द दिला जातो, त्याच्याशी संबंधित त्याचं इंग्लिश मिनिंग काय आहे असं विचारण्यात येते किंवा एखादी इंग्लिश ओळ दिली जाते आणि याच्याशी संबंधित शब्द कुठला आहे असं विचारण्यात येते. तर असं असतं आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन, तुम्हाला समोर समजेलच. तर ही जी सिरीज आहे ते आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार कंप्लीट करणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपले पूर्ण जे काही वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ते कवर होणार आहेत. तर यामध्ये TCS पॅटर्न असो, IBPS पॅटर्न असो किंवा MPSCचे जे काही आधीचे PYQ आहे त्याच्याशी बेस आणि संबंधित सर्व PYQ रिलेटेड सगळे वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण एक एक करत घेणार आहोत. सुरुवातीला आपण जे काही लिस्टेड आहेत पूर्ण लिस्ट घेणार आहोत. त्याच्यानंतर याच्याशी संबंधित पोल वगैरे आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण टाकणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोर पूर्ण कवर झाल्यानंतर आपण याच्याशी संबंधित टेस्ट सिरीजसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि टेलिग्राम चॅनलवर घेणार आहोत. म्हणून टेलिग्राम चॅनल आहे आणि यूट्यूब चॅनल आहे, दोन्ही पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा याबद्दल सांगा. तर वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे याला आपण सुरुवात करणार आहोत, म्हणजे यामध्ये एक एक करत आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार सगळ्या वन वर्ड सबस्टिट्यूशन कवर करत आहोत. याची एक सिरीजच होईल, ते आपण कंटिन्यू करू. तर पहिला वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे अ पायोनियर म्हणजे काय, उद्गाता किंवा त्याला प्रणेता असं म्हणतो आपण. आता इंग्लिशमध्ये याचा अर्थ काय होतो, मिनिंग काय होईल, वन हू बिगिन समथिंग फॉर द फर्स्ट टाईम. असा कोणी ज्याने सुरुवातीलाच काहीतरी गोष्ट केलेली आहे, त्याला म्हणजे पहिल्यांदा केलेली आहे. जसं आपण बघतो मिसाईलमॅन आहे. मिसाईलमॅन आपण कोणाला म्हणतो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना म्हणतो, कारण त्यांना मिसाईलचे प्रणेते म्हटलं जाते. उदाहरणार्थ आपण असं लक्षात घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण एक एक जे काही वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ते कवर करत जाणार आहोत. दुसरा वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये आहे लिंग्विस्ट. अलिंग्विस्ट म्हणजे नेमकं काय, त्याला भाषा अभ्यासक म्हणतात. आता भाषा अभ्यासक म्हणजे नेमकं काय म्हणाल तर इंग्लिश मिनिंग होते वन हू नोज मेनी लँग्वेज. असा कोणी की ज्याला खूप साऱ्या लँग्वेजेस माहिती आहे त्यालाच आपण काय म्हणू, भाषा अभ्यासक. आता समोरचा शब्द आहे अननॉमस म्हणजे काय, त्या अनामिक म्हणजे काय, नाव नसलेला, जवळजवळ असा अर्थ आपण त्याला म्हणू शकतो. की आता इंग्लिश मिनिंग आपण जर पकडला तर त्याचं आहे अ बुक ऑर रायटिंग, एखादं पुस्तक आहे किंवा रायटिंग आहे. नॉट बिअरिंग द नेम ऑफ द रायटर, पण त्या पुस्तकाचं किंवा त्या रायटिंगचं, लेखनाचं जे नाव आहे ते कोणी लिहिलं आहे ते आपल्याला माहिती नाही, म्हणजे त्याचा लेखक माहिती नाही, म्हणून आपण त्याला काय म्हणू, अनामिक. ज्याला नाव नाही असा अनामिक, म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, अननॉमस. पुढचा शब्द आहे ऑटोबायोग्राफी म्हणजेच काय, आत्मचरित्र. आता आत्मचरित्र तुम्ही इंग्लिशमध्ये काय सांगाल, म्हणजे कशा पद्धतीने एक्सप्लेन करा, द स्टोरी ऑफ वन्स ओन लाईफ रिटन बाय वनसेल्फ. जर एखाद्याने स्वतःच्या जीवनाची स्टोरी लिहिलेली असेल तर त्याला आपण काय म्हणू, ते त्या व्यक्तीचं आत्मचरित्र होईल. समजा मी माझ्या जीवनाची कथा स्वतःच लिहित असेल तर हे काय झालं, माझं आत्मचरित्र झालं. म्हणजे द स्टोरी ऑफ वन्स ओन लाईफ रिटन बाय वनसेल्फ. अशा प्रकारे आपण 4 वन वर्ड सबस्टिट्यूशन इथे कवर केलेले आहेत. पहिला आपण काय केला, पायोनियर. तुम्हाला रिव्हिजन हवं, रिकॉल हवे यासाठी मी परत घेत आहे. पायोनियर म्हणजे काय, प्रणेता किंवा उद्गाता. दुसरा वन हू नोज मेनी लँग्वेजेस, त्याला आपण काय म्हटलं, लिंग्विस्ट. तिसरा आपण असं म्हटलं अननॉमस, त्याला काय म्हणतं, अ बुक ऑर रायटिंग नॉट बेरिंग द नेम ऑफ द रायटर. चौथा आपण काय घेतला, ऑटोबायोग्राफी. अशा प्रकारे 4 वर्ड आपण कंप्लीट केले. आता समोरचं वर्ड अ लेटर, पोएम,
एक्सेट्रा हुज ऑथर इज अननोन. असं की ज्याचं काही लिखाण आहे, म्हणजे लेटर आहे, एखादं लेखन केलेलं आहे किंवा एखादी कविता लिहिली आहे, त्याचा ऑथर कोण आहे, त्याचा लेखक कोण आहे, त्याचा कवी कोण आहे, हे कोणाला माहितीच नाही. तर आपण आधी जसं बघितलं अनामिक म्हणजे नाव नसणारा, तसंच इथं पण आपण म्हणू शकतो की एखादी लिखाण आहे किंवा एखादं पुस्तक आहे, एखादं लेटर आहे, पोएम आहे, ज्याचा ऑथरच माहिती नसेल, त्याचा रायटर माहिती नसेल, त्याला आपण अनॉनॉमस असं म्हणू शकतो. समोरचा शब्द आहे ॲम्बॅसेडर. ॲम्बॅसेडर म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये दूत असं म्हणतो. आता दूत म्हणजे नेमकं काय? अ डिप्लोमॅटिक मिनिस्टर ऑफ द हायेस्ट ऑर्डर सेंड बाय ऑन कंट्री ऑर अदर. जर एखादा डिप्लोमॅटिक मिनिस्टर असेल, तो एखाद्या दुसऱ्या याच्यामध्ये राजदूत आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे मराठीमध्ये म्हणजे जसं पूर्वीच्या काळात एखादा राजा असेल, त्याचा राजदूत असेल, तो एका त्याच्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचा आणि एखादा संदेश मॅसेज वगैरे सेंड करायचा. तर त्याचप्रमाणे इथे जर आपण बघतो तसंच की एखाद्या देशातून दुसऱ्या देशामध्ये पाठवण्यात आलेला एखादा राजदूत, त्यालाच किंवा आपण ॲम्बॅसेडर असं म्हणतो, त्याला दूत असं म्हणतो. आता हे झालं कंट्रीच्या बाबतीत. तसंही आपण ॲम्बॅसेडर आपण बघत असतो की बऱ्याच जे ब्रँड्स असतात त्याला ब्रँड्स ॲम्बॅसेडर असं म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे ते ॲडव्हर्टाईज करतात किंवा त्याचं प्रतिनिधित्व करतात, तर त्याला आपण काय म्हणू शकतो? दूत असं म्हणतो, ॲम्बॅसेडर असं म्हणतो. समोरचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ॲमनेस्टी. ॲमनेस्टी म्हणजे काय? सर्वसाधारण माफी. अँड ऑफिशियल पॅरडॉन फॉर ऑफेंडर्स म्हणजेच काय होते? पॅरडॉन म्हणजे काय होते? क्षमा करणे. ऑफेंडर्स म्हणजे काय? अपराधी असतात, त्यांना आपण ऑफेंडर्स असे म्हणतो. तर ॲन ऑफिशियल पॅरडॉन फॉर ऑफेंडर्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? ॲमनेस्टी असं म्हणतो. म्हणजेच काय? सर्वसाधारण माफी असं आपण त्याला म्हणू शकतो. समोरचा शब्द आहे अँथ्रोपोलॉजी. अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय? मानववंशशास्त्र. आता यामध्ये इंग्लिश मिनिंग काय होते? अ सायन्स ऑफ ओरिजिन अँड कल्चरल डेव्हलपमेंट ऑफ मॅनकाइंड. असं विज्ञान की जिथे मानवाच्या उगमाचा म्हणजे त्याचं जे उगमस्थान आहे ते कुठून सुरू झालं, त्याची संस्कृती कशा प्रकारे होती, त्याचा कसा विकास होत गेला, याचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे त्याला आपण अँथ्रोपोलॉजी असं म्हणतो. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो, मानवाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला त्याला आपण मानववंशशास्त्र असं म्हणतो. समोरचा शब्द आहे ऑटोक्रेसी. ऑटो म्हणजे काय? सेल्फ. त्याला आपण हुकुमशाही असं मराठीमध्ये म्हणतो. अ गव्हर्मेंट बाय वन मॅन. जर गव्हर्मेंट एखादं सरकार असेल तर एकाच माणसाकडून चालवलं जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ऑटोक्रेसी. आणि ते जर लोकांकडून लोकांसाठी चालवण्यात येत असेल त्याला आपण काय म्हणतो? डेमोक्रेसी. मग भारतामध्ये ऑटोक्रेसी आहे का डेमोक्रेसी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा शब्द आहे ॲव्हियरी. ॲव्हियरी म्हणजे काय? पक्ष्यांचा पिंजरा. अ लार्ज केज म्हणजे काय होते? पिंजरा. ऑर बिल्डिंग वेअर बर्ड्स आर केप्ड. असा पिंजरा किंवा असा घरटं म्हणजे बिल्डिंग आहे किंवा अशी इमारत आहे जी जिथं बर्ड्स ठेवले जातात त्याला आपण काय म्हणतो? ॲव्हियरी म्हणतो. ॲव्हियरी म्हणजेच काय? पक्ष्यांचा पिंजरा. समोरचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ॲस्ट्रोनॉट. आता हा वन वर्ड सबस्टिट्यूशन सगळ्यांना माहिती असेल. म्हणजे याचा मिनिंग काय असेल? वन हू विजिट प्लॅनेट. जो ग्रहांना भेटी देतो, वेगवेगळ्या ग्रहांना भेटी देतो, त्याला आपण काय म्हणतो? ॲस्ट्रोनॉट. आता आपल्या भारतातील पहिले ॲस्ट्रोनॉट कोण होते ते तुम्ही सांगा. आणि चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला ॲस्ट्रोनॉट कोण होता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. भारतातला तसेच विदेशातलाच होता. म्हणजे असे दोन्ही पण तुम्ही सांगू शकता. ॲस्ट्रोनॉट म्हणजे काय? अंतराळवीर. वन हू विजिट प्लॅनेट्स. त्याच्यानंतर समोरचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ॲपिकल्चर. ॲपिकल्चर म्हणजे काय? मधुमक्षिका पालन. आता यामध्ये काय मिनिंग होईल इंग्लिशमध्ये? द सायन्स ऑफ बी कीपिंग ऑर कल्टिवेशन अँड मेंटेनन्स ऑफ बी हिव्ज. म्हणजेच काय? असं शास्त्र की ज्यामध्ये मधुमक्षिकांचं पालन केले जाते, तिथे त्यांचं विकास केला जातो, कल्टिवेशन, आणि त्याच्यापासून उत्पादनसुद्धा घेतलं जाते. त्याला आपण काय म्हणतो? ॲपिकल्चर. ॲपिकल्चर म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? मधुमक्षिका पालन. आणि मधुमक्षिका ही जी आहे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर बेनिफिशियल इन्सेक्ट आहे. जर 3-4 वर्षामध्ये आपण जर मधुमक्षिका राहिल्या नाही तर पॉलिनेशन होणार नाही, आणि पॉलिनेशन झालं नाही तर
ॲग्रिकल्चरचा जो खूप मोठा आपण बघतो पॉलिनेशनचा रोल आहे, त्याच्याकडून आपले फ्लावर असतात, फ्लावरचं काय होते, फ्रुटिंग होते, त्याला फळधारणा होते, त्याच्यापासूनच आपलं मग उत्पादन होते, ते होणार नाही. म्हणजे मधुमक्षिका जर 3-4 वर्षामध्ये किंवा पूर्णपणे संपुष्टात आल्या तर पुढचे जे काही वर्ष येतील ते मानवासाठी दुष्काळग्रस्त वर्ष असतील आणि तो अन्नाशिवाय मरणार आहे हे निश्चित असणार आहे. म्हणून मधुमक्षिका पालन हे खूप मोठं शास्त्र आहे किंवा मधुमक्षिका आपल्या दैनंदिन जीवनात किती मोठा रोल प्ले करतात हे आपल्याला इथून दिसून येते. आता समोरचा शब्द आहे ॲनहिलेट. हा शब्द विचारण्यात आलेला आहे. आता रिसेंटली विचारण्यात आलेला आहे. MPSCच्या मेन्सची जी परीक्षा आहे त्यामध्ये जे लँग्वेजचे पेपर आहेत त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचा जो पेपर होता त्यामध्ये 2023ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ॲनहिलेट म्हणजे काय होते, विध्वंस करणे, डिस्ट्रॉय कम्प्लिटली, पूर्णपणे विध्वंस करणे किंवा एखादी गोष्ट पूर्णपणे उद्ध्वस्त करणे, याला आपण काय म्हणतो, ॲनहिलेट असं म्हणतो. समोरचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे अकाउंट फॉर म्हणजे कारणीमीमांसा देणे, की याच्यासाठी असं केलं, अमुक अशा प्रकारे. अ गुड एक्सप्लेनेशन फॉर वन्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी बिहेवियर असं त्याचा इंग्लिश अर्थ होतो. अ गुड एक्सप्लेनेशन फॉर वन्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी बिहेवियर, अकाउंट फॉर. त्याच्यानंतर आता समोरचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ॲब्डिकेट म्हणजे काय होते, टू गिव अप द थ्रो ऑर अदर ऑफिस ऑफ डिग्निटी. त्याला काय म्हणतो आपण, पदत्याग करणे, एखाद्या गोष्टीचा पदत्याग करणे. टू गिव अप द थ्रो ऑर अदर ऑफिस ऑफ डिग्निटी. समोरचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे मूळ रहिवाशी. त्याला आपण काय म्हणतो, अबॉरिजिनस म्हणजे काय होते, मूळ रहिवाशी, द ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ दी प्लेस. त्याला काय म्हणतो आपण, अबॉरिजिनस. हा सुद्धा प्रश्न म्हणजे हा सुद्धा शब्द आलेला आहे. नंतर शस्त्रागार म्हणजे काय, आर्सेनल म्हणजे काय होते, शस्त्रागार. अ प्लेस वेअर वेपन्स अँड ॲम्युनिशन आर स्टोअर्ड. तर लक्षात ठेवा इथे वेपन्स म्हणजे काय होते, शस्त्र होते, आणि ॲम्युनेशन म्हणजे काय होते, दारुगोळा होते. अ प्लेस वेअर वेपन्स अँड ॲम्युनेशन आर स्टोअर्ड, त्यालाच आपण काय म्हणतो, शस्त्रागार. त्याला काय म्हणतो आपण, आर्सेनल असं आपण त्याला म्हणतो. समोरचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे समुपदेशक म्हणजे काय, ॲन एक्सपिरियन्स अँड ट्रस्टेड ॲडवायझर. त्यालाच आपण काय म्हणतो, अ मेंटर म्हणजे एखादा उपदेशक असेल, समुपदेशक असेल तर त्याला म्हणतो ॲन एक्सपिरियन्स अँड ट्रस्टेड ॲडवायझर, कॉल्ड ॲज अ मेंटर, समुपदेशक. समोरचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ॲल्युमना म्हणजे काय, माजी विद्यार्थिनी आपण असं म्हणतो. ॲल्युमिनी मीट वगैरे तुम्ही एखाद्या भेटी दिली असेल किंवा माजी विद्यार्थ्यांसाठी एखादा कार्यक्रम असतो त्याला ॲल्युमिनी मीट वगैरे असं काहीतरी म्हणतात. तर ॲल्युमिना म्हणजे नेमकं काय, तर माजी विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी. फॉर्मर स्टुडंट्स, फॉर्मर म्हणजे आधीचा, तर त्याला काय म्हणतात, ॲल्युमिना म्हणतात. समोरचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ऑडॅसिटी म्हणजे धाडसी. अ विलिंगनेस टू टेक बोल्ड रिस्क, एखादी मोठी रिस्क घेण्याची तयारी असणारा जो असतो त्याला ऑडॅसिटी असं म्हणतात, म्हणजेच धाडसी असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण जवळजवळ सुरुवातीचे पहिले जे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार 20 वन वर्ड सबस्टिट्यूशन आहेत ते कवर केले, आणि अशा प्रकारे आपला पूर्ण सिरीज कंप्लीट करायचे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार A to Z आपण पूर्ण वन वर्ड सबस्टिट्यूशन कवर करणार आहोत. तर सिरीज नक्की कंटिन्यू करा. ही सिरीज तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. मग एक्झाम IBPS पॅटर्ननुसार हो का TCS पॅटर्ननुसार असो किंवा MPSC घेऊ, तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट की असे आपण यावर आधारित PYQ सुद्धा घेणार आहोत, समोर त्याच्यावर आधारित टेस्टसुद्धा घेणार आहोत, आणि पोल जे आहेत मी यूट्यूबला तसेच आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा अपलोड करणार आहे. तर तुम्ही यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसेच इतर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा याबद्दल सांगा. ही सिरीज तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाची आहे. वर्षानुवर्षे आपण ही सिरीज इथेच म्हणजे प्लेलिस्टला मी अपलोड करून ठेवेल. तर अशा प्रकारे बाकीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा याबद्दल कळवा आणि ही सिरीज नक्की कंटिन्यू करा.
लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू.